नमस्कार मित्रांनो, राम मिनी व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा जो व्लॉग होणार आहे तो घर तर आम्ही पूर्ण झाडून काढलेला आहे, पण उद्या गणपती बाप्पा येणार त्याच्यामुळे जास्त असं टाईम भेटणार नाही. त्याच्यामुळे मी आजच पूर्ण सरफेस एरिया पूर्ण झाडून करून असं एकदा फरची पुसून येणार आहे. तर त्याच्याबद्दलच आज व्लॉग होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही कशाप्रकारे तुमच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करता ते तुम्ही जरूर शेअर करा. तर आमचं घर पूर्ण तर झाडून झालेलं आहे. तरी उद्या बाप्पा येणार त्याच्यामुळे उद्या टाईम मला जास्त भेटणार नाही क्लिनिंगसाठी. त्याच्यामुळे मी आजच पूर्ण हे घर आमचं झाडून काढत आहे. पूर्ण घर झाडून झालं की मग मी पूर्ण घर पुसून घेणार आहे. तर पहिला तर मी माझी बेडरूम क्लीन करून घेतलो. त्याच्यानंतर आत्ता जी ही बेडरूम बघत आहात ही म्हणजे इथं दिदी आणि बाळ झोपतं, त्याच्यामुळं ही तरी सध्या कॉमन बेडरूम आहे. तसं तर ही बेडरूम मम्मी पप्पांची आहे, तर सध्या तरी आता कॉमन म्हणूनच आम्ही वापरत आहोत. तर बाप्पाच्या आगमनासाठी इतकी का तयारी? तर बाप्पांचं एक आवड म्हणजे त्यांना स्वच्छता आवडते आणि नीटनेटकेपणा आवडतो. त्याच्यामुळे आपण पूर्ण हे घर असं स्वच्छ करून ठेवतो. तर हा जो बघत आहात हा आहे आमचा हॉल. तर हॉलामध्ये पण असं रोज म्हणजे आपण जास्त वावरतो त्याच्यामुळे जास्त असं कचरा वगैरे पडलेला असतो. आणि तुम्ही बघू शकता आमची आजी कशी बसलेली आहे पायावरती घेऊन. ती दररोज असं मी क्लिनिंग करत असतो तेव्हा पायावरती घेऊनच बसते, कारण की चांगलं क्लीन करू दे म्हणून. आणि मला सांगत असते की इथं कचरा आहे व तिथं कचरा आहे व अजून चांगलं घे म्हणून सांगत असते. कारण की ती म्हाताऱ्या माणसाची एक सवयच असते ना, आपण त्यांच्यावरती रागवायचं नाही, तर आपण त्यांना समजून घ्यायचं. तर उद्या बाप्पाच्या आगमना दिवशी पण सकाळी लवकर उठून क्लिनिंग करायचं आहे फक्त हॉलामधलं, कारण की बाप्पांना तसंच आपण खाणेमध्ये तरी आणून बसवायचं नाही. तर सकाळी फक्त हॉलमधलं एवढं घ्यायचं आहे क्लिनिंग करून. तर हे सगळे रूम आहे ते उद्या फक्त झाडू मारून घेतलं की झालं. त्याच्यानंतर मी फरची पुसायला घेतलो. तुम्ही बघू शकता ही जी बेडरूम आहे ही माझी बेडरूम आहे. तर माझ्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता अशी मशीन ठेवलेली आहे, कारण आमच्या घरामध्ये मी आणि माझे बाबा इतकंच मशीन चालवतात आणि आमची दिदी. मग आता दिदीच्या सासरवाडीत काय त्यांची मशीन आहे, मग त्यांच्या मशीन गरज नाही, त्याच्यामुळे मी माझ्या रूममध्येची मशीन ठेवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे हे क्लिनिंग करत आहे. तर मध्ये मी ब्लॉग्स टाकत तरी होतो, पण इतके व्ह्यूज येत नव्हते. मग मी अजून आता ब्लॉग्स आता डेली करणार आणि डेली एक माझा ब्लॉग माझ्या चॅनलवरती शेअर होत राहणार. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जे तुम्हाला प्रश्न असतील ते तुम्ही नक्की विचारा. तर तुम्ही कशाप्रकारे क्लिनिंग करता ते तुमच्या एखाद्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे असतील तर तुमचा एखादा चॅनल असेल तर तुम्ही पण मला सांगत राहा की कमेंटमध्ये किंवा घाला. तर मी पण तुमचा जाऊन चॅनल नक्की बघेन आणि तुमच्या पण चॅनलला मी सबस्क्राईब करेन. तर बाप्पा गणपती बाप्पा मोरया. तर बाप्पाचे म्हणजे आपल्या घरात ह्या वर्षी बाप्पा फर्स्ट टाईमच येणार, कारण की आमचं नवीन घर आहे ना. तर जुन्या घरामध्ये कसं म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपण सालाबादप्रमाणे साजरा करत तरी होतो, पण नवीन घरामध्ये म्हणजे उत्साह थोडा जास्त. तर नवीन घरामध्ये जशी प्रथा आहे तशी मामांनी द्यायचं असतं, तसं आमचे पण मामा उद्या येणार आणि बाप्पाला घेऊनच येणार. तर
आमचं मखर पण पूर्ण रेडी झालेलं आहे काल रात्रीच. मग मखर पूर्ण झालं म्हटलो आणि पूर्ण पसारा मी आवरलो. तुम्ही बघितलाच असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये. त्याच्यानंतर हा जो हॉल आहे तो मी पुसून घेत आहे. आणि हॉलमध्ये असं जास्त पसारा मला आवडत नाही आणि मी सगळ्यांना ओरडत असतो की हे इकडं सामान इथं ठेवू नका, ते सामान तिथं ठेवू नका. कारण की हॉलमध्ये कसं कोण पण येतं जातं, त्याच्यामुळे असं कोणाला पण असं पसारा बघितल्यानंतर म्हणजे असं एक म्हणजे एखाद्या घरात येणाऱ्या व्यक्तीला असं पसारा बघून असं कंटाळा आल्यासारखंच होतं. तर त्याच्यामुळे मी सगळ्यांना ओरडत असतो. आणि असं क्लीन असलं की घरी येणाऱ्या व्यक्तीला पण असं प्रसन्न वाटतं आणि मन फ्रेश वाटत असतं. त्याच्यामुळे मी हॉल तरी हा डेली पुसतच असतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी पुसत आहे. हा व्हिडिओ थोडा स्पीड झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी चांगल्या प्रकारे पुसून घेत नाही. हॉल तरी डेली पुसतो, त्याच्यामुळे जास्त अशी घाण नाही. आता आलं आहे ते मी किचनमध्ये पण आमचं पूर्ण झाडून झालेलं आहे, तरी पण मी एकदा आज पुसून घेत आहे. किचनमध्ये बघू शकता तुम्ही, आमच्या किचनमध्ये आम्ही अशी ही कलरची फरशी लावलेली आहे. कारण की किचनमध्ये आमचं फार असं येणं जाणं होतं आणि आपण येऊन जाऊन किचनमध्ये असं काय पण खायला वगैरे येतो, त्याच्यामुळे आपल्या किचनमधली पण फरशी फार घाण होते. त्याच्यामुळे आम्ही कलरची फरशी केलेली आहे. खरं म्हटलं तर आम्ही किचनमध्ये जी फरशी लावलेली आहे त्या फरशीवरती जास्त असं घाण पण होत नाही, म्हणजे असं जास्त असं घाण असं दिसत नाही. जी हॉलची फरशी आहे त्या हॉलच्या फरशीवरती फार असं घाण वगैरे दिसत असते. तर किचनमधली फरशी मला लई आवडते आणि असेच माझे व्लॉग्स बघत राहा.